हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत खूपच सुंदर ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे. अस्तरवरती अगोदर मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची 13 घेतलेली आहे, रुंदी टोटल 10 घेतलेला आहे. शोल्डर आपण इथं 5.5 घेतलेले आहे. गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेणार आहोत. तर बघू शकता 2.5 इंचावर आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर गळ्याची उंची जी आहे आपण इथं 9 इंच घेणार आहोत. खालच्या साईडला आपण इथं 3 इंच घेणार आहोत. 3 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार द्यायचा आहे. गळ्याचा आकार आपण इथं गोलाकार मध्ये दिलेला आहे. अस्तरवरती गळा जे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे गळा जो आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर ब्लाउज पीस जे ओपन करून त्यावरती अस्तर जे अगदी व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. साईडला पिन वगैरे लावून घेऊया. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला गळा पसरट होणार नाही, त्यासाठी आपण इथं साईडला पिन लावून घ्यायचा आहे. अगोदर आपण इथं खालच्या साईडला टीप मारून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला पण टीप मारून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आपल्या गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे. अगदी फिनिशिंगने आपण पूर्ण गळ्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याच्या आतला कपडा जो आहे कट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं गळा जे आहे कट करून घेतलेला आहे. साईडला आपण छोटे छोटे कट मारून घेऊया. त्यानंतर आपण अस्तर आणि ब्लाउज पीसला पलटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. तर अशा प्रकारे आपण पलटून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला अगोदर दाब टीप मारून घ्यायचा आहे. तर खालच्या साईडला आपण दाब टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याला पण आपण इथं दाब टीप मारून घेऊया. पूर्ण गळ्याला दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो खालचा अस्तरचा कपडा वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगने आपण पूर्ण गळ्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीसला आपण इथं साईडला टीप मारून घेऊया. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड इकडे तिकडे होऊ नये किंवा गोळा होऊ नये, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पण टीप मारून घ्यायचा आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. तर अशा प्रकारे साईडला पण आपण टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे शिलाईच्या बाहेरचा. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे दोन्ही साईडला आपल्याला मार्किंग करून इथं टक्स मारून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या साईडला पण टक्स मारून घेऊया. बऱ्याच बायकांना गोल गळा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तर दोन्ही साईडला पण टक्स मारून घेतलेला आहे. तर फिनिशिंगने आपण इथं गळा जे आहे तयार केलेला आहे. त्याच्यावरती सुंदर असा आता डिझाईन बनवायला घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे 3 इंचाचा. सुई दोऱ्या घ्यायचा. सुई दोऱ्यामध्ये आपल्याला कापड जे आहे गुंडाळून ह्याला फ्लावर बनवायचं आपल्याला इथं. तर बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओमध्ये सुईमध्ये आपण कापड गुंडाळलेलं आहे. त्यानंतर साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे. अशा पद्धतीने आपण इथं प्लेट्स टाकून वरच्या साईडला टीप मारून घ्यायचा आहे. फ्लावरचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा. बऱ्याच असं आपल्याला खूप कन्फ्यूज होतो किंवा तुम्हाला फ्लावर जमत नसेल तर असा फ्लावर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर बघू शकता सुई दोऱ्यामध्ये आपल्याला कापड गुंडाळून घ्यायचं आहे. फ्लावर लावल्याने आपला ब्लाउजचा गळा जो आहे अजून उठून दिसतो. तर तुम्ही पण असा फ्लावर नक्की ट्राय करा. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर एक एक करून आपण इथं सुई दोऱ्यामध्ये कापड जे गुंडाळून टीप मारून घ्यायचं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील
अगदी सोप्या पद्धतीने, आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते. तर अशा प्रकारे पूर्ण कळ्या आपण इथं बनवून घेतलेला आहे. फ्लावर बनवण्यासाठी बघू शकता साईडचा एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं सुई दोरा घ्यायचा आहे. सुई दोऱ्यामध्ये एक एक करून हे कळ्या जे आहे आपल्याला सुई दोऱ्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. फ्लावरचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे समजेल की तुम्हाला फ्लावर कसं बनवलेलं आहे. तर सर्व कळ्या आपण इथं सुई दोऱ्यामध्ये घातलेला आहे. त्यानंतर 2-3 वेळा आपण इथं गाठ मारून घेऊया फ्लावरचा शेप देऊन. तर अशा प्रकारे फ्लावर आपण तयार करून घेतलेले आहे. बघू शकता किती सुंदर वाटत आहे फ्लावर. तुम्ही पण असं एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर फ्लावरवरती आपण इथे बटन लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपला फ्लावरचा लुक अजून उठून दिसतो. त्यानंतर आपल्याला फ्लावरच्या खालच्या साईडला लावण्यासाठी लटकन बनवून घ्यायचं आहे. चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. 3 वेळा अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला आतमध्ये दोरी ठेवून टिप मारून घ्यायचा आहे. लटकनचा स्टेप पण अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे समजेल की तुम्हाला लटकन कसं बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे. लटकनला आपण ओपन करून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे ओपन करून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरा पण आपण इथं लटकन जे बनवून घ्यायचं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे आपण इथं टिप मारून घेतलेलं आहे. लटकन असं बनवून घेतलेलं बघू शकता, खूप सिंपल असं. तर अशाच प्रकारे दुसरा पण आपण लटकन जे आहे तयार करून घेतलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे सेट करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. सेंटर मधला लटकन थोडंसं आपण इथं लांब घेतलेलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपण दोरीवरती टिप मारून घेतलेला आहे. अशा प्रकारे लटकन आपण तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याला लावण्यासाठी इथं फ्रिल्स तयार करून घ्यायचं आहे. 3.5 इंचाचा आपण पट्टी कट करून घेतलेला आहे. ह्याला उलट्या साईडला फोल्ड करून आपण इथं टिप मारून घ्यायचा वरच्या साईडला. व्हिडिओ अगदी सावकाशपणे स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला डिझाईन बनवताना खूप कन्फ्यूज होतो. त्यानंतर पट्टीला आपण इथं पलटून घेऊया अगदी व्यवस्थित. तर अशा प्रकारे पट्टीला आपण पलटून घेतलेलं आहे. ह्याच्यावरती आपल्याला इथं प्लेट्स मारून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अगदी व्यवस्थित आपल्याला पट्टीवरती इथं प्लेट्स मारून घ्यायचे आहेत एकसारखे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. बऱ्याच बायकांना गोल गळा हा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. डिझाईन कसं बनवलेलं आहे अगदी सावकाशपणे तुम्ही बघा, व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं फ्रिल्सवरती टिप मारून घेतलेला आहे. तर बघू शकता फ्रिल्स आपण तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊजचा बॅक पार्ट घ्यायचा आहे. गळ्याला आपण इथं लेस लावून घेणार आहोत. गळ्याच्या अगदी जवळ आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. गळ्याच्या अगदी जवळ आपण इथं लेस लावून घेऊया फिनिशिंगला. तर बघू शकता अशा प्रकारे गळ्याला आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं अर्धा इंच किंवा 1 इंच सोडून इथं फ्रिल्स लावून घ्यायचा आहे गळ्याच्या साईडला. तर अशा प्रकारे वरच्या साईडला आपण इथं टिप मारून घेऊया. थोडंसं अर्धा इंच आपण जागा सोडून इथं पूर्ण गळ्याला फ्रिल्स लावून घेणार आहोत. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. सध्या हा डिझाईन खूप ट्रेंडिंग मध्ये आहे. फ्रिल्स लावल्याने तुमचा गळा जो हा अजून उठून दिसतो. तुम्ही कोणत्याही साडीवर किंवा तुमच्या कोणत्याही ब्लाऊजवर हा डिझाईन मॅच होतो. तर अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपण फ्रिल्स लावून घेतलेला आहे. त्यानंतर फ्रिल्सवरती आपण इथं लेस लावून घेऊया. तर अशा प्रकारे आपण इथं लेस घेतलेला आहे. फ्रिल्सच्या वरती पूर्ण लेस लावून घ्यायचा आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. तर अशा प्रकारे आपण इथं फ्रिल्स लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला लटकन लावून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे सेंटरमध्ये आपण इथं सेट करून टिप मारून घेऊया दोरीवरती आपण. तर असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर आपण इथं दोरी लावून घेतलेला आहे.
त्यानंतर आपण इथं याच्यावरती फ्लावर लावून घेऊया, म्हणजे आपला गळा जो आहे अजून उठून दिसतो. बघू शकता किती छान वाटत आहे. तुम्हाला जर फ्लावर बनवता येत नसेल तर हा व्हिडिओमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप फ्लावरची कटिंग आणि स्टिचिंग सांगितलेली आहे मी. तर अशा प्रकारे फ्लावर आपण इथं सुई दोऱ्याने लावून घेतलेला आहे. खालच्या साईडला आपण गाठ मारून घेऊया. त्यानंतर आपण इथं फ्लावरवरती एक बटन लावून घेऊया, म्हणजे आपला गळ्याचा लुक जो आहे अजून उठून दिसतो. त्यानंतर वरच्या साईडला लटकन लावायचं आहे आपल्याला. इथं लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला इथं फोल्ड करून टिप मारून घ्यायचा आहे. बऱ्याच बायकांना गोल गळा हा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर लटकनला आपण इथं ओपन करून घेऊया. दुसरा पण अशाच प्रकारे आपल्याला लटकन बनवून घ्यायचं आहे. तर लटकनला ओपन करून आपण इथं गळ्याच्या वरच्या साईडला लावून घ्यायचं आहे. दोरी जी आपण इथं बांधून घेऊया. तर बघू शकता आपला गळा जो इथं तयार झालेला आहे. अगदी कमी वेळात आणि खूप सुंदर फिनिशिंग बघा आपली कशी आलेली आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. फ्लावर लावल्याने आपला गळा जो आहे अजून उठून दिसतो. तर तुम्हाला फ्लावर बनवता येत नसेल तर या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपला गळाचं फायनल लुक आहे हा. बऱ्याच बायकांना गोल गळा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावरची अशी युनिक डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. सध्या मार्केटमध्ये हा डिझाईन खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे. डिझाईन कसं झालेलं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.